या काळामध्ये मला एक खूप मोठा प्रश्न पडलाय आणि तो म्हणजे कायद्यानं महिलांना मुलींना खूप काही अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत, पण हे सगळं डावलून त्या स्वतःचा जीव पणाला लावताना दिसतायत. की ही स्वतः BDS MS आहे, डॉक्टर आहे, तिची आई परिचारिका आहे. असं सगळं असताना 8-9 महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न आणि अचानक तिला या 2-3 महिन्यात कळतंय की तिच्या नवऱ्यानी पहिलं विवाह त्यांचा झालेला आहे. तिने आईजवळ पण तक्रार केली की इथे मला त्रास सुरू झालेला आहे. नणंदेला सांगितलं तर नणंद म्हणाली तुला राहायचं असेल तर राहा, नाहीतर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करून देऊ. आता परवा निर्वा मी एक घटना ऐकली की तो मुलगा लग्न असंच जुळलं आणि 8 दिवसात त्यांनी आधी अल्टोची मागणी केली. वडिलांना त्या मुलीने धमकी दिली. आत्महत्या करण्यापेक्षा या मुली वेगळ्या का राहत नाही? अनेकदा या मुली नवऱ्याच्या प्रेमात असतात, इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यातून एक पॉझिटिव्हपणा त्यांच्यामध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे. माझ्या शिक्षकांनी जेव्हा मी शाळेत होते तेव्हा एक सूचना मला दिलेली होती आणि ती सूचना मला आयुष्यभर उपयोगाला पडली. आता ती कुठली? तर आयुष्यात रोज चुका करा, पण रोज नवीन चुका करा. आता तुम्हाला असं वाटेल हा काय धडा आहे? तर हा धडा मला खरं तर माझ्या शालेय जीवनामध्ये आणि त्याच्यानंतर पुढचे अगदी करिअरचे टप्पे गाठताना आणि पर्सनल आयुष्यातही खूप उपयोगाला आला. तुम्ही म्हणाल हे काय नवीन सुरू केलंय आता? तर हे नवीन नाहीये. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि त्याचे पडसाद आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो, आपली मतं लिहित असतो. पण प्रत्येक वेळेला घटना होतात आणि त्याच्यावर आपण तात्कालिक काहीतरी लिहितो आणि मग तिथनं पुन्हा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यातनं शिकत नाहीत. आपण रोज किंवा खरं तर सातत्यानं त्याच चुका करताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल. आता हे सगळं मांडण्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे डॉक्टर गौरी गर्जे यांच्या निमित्ताने आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. चर्चा अशी आहे की मुली सातत्यानं एकच चूक का बरं करतायत? वैशाली हगवण्याचं प्रकरण असेल आणि आता गौरी गर्जेंचं प्रकरण असेल. या प्रकरणांच्या मधला काळ हा खरं तर आपल्याला खूप काही शिकवणारा होता, शिकण्यासारखा होता. पण त्यातून आपण काही शिकलोय की नाही शिकलोय? आणि काही शिकलोय तर पुन्हा नव्यानं शिकण्याची गरज आहे का? या सगळ्यावरच चर्चा करण्यासाठी मी निमंत्रित करते अरुणा सबाने यांना. अरुणा सबानेंना आपण सर्वजण खरं तर चळवळीतनं ओळखत जरी असलो, तरी मुळात महिलांच्या विषयावर अगदी हिरहिरीनं काम करणारं एक नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. अरुणाताई, स्वागत आहे तुमचं. जसं मी म्हटलं की नमस्कार. जसं मी म्हटलं की वैष्णवी हगवणे असेल ते गर्जे, डॉक्टर गौरी गर्जे असं मी मुद्दामून जाणीवपूर्वक म्हणते. या दोन्ही प्रकरणांची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेली असेल. पण या दोन्ही प्रकरणांमधला काळ जो आहे, या काळामध्ये मला एक खूप मोठा प्रश्न पडलाय आणि तो म्हणजे कायद्यानं महिलांना, मुलींना खूप काही अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. पण हे सगळं डावलून त्या स्वतःचा जीव पणाला लावताना दिसतायत. इतर ऑप्शनकडे त्या का बघत नाहीयेत? काय नक्की चुकतंय? बरोबर आहे तुमचं. वैष्णवी हगवणे प्रकरणापासून आपण आतापर्यंत विचार केला, गौरीच्या प्रकरणापासून आणि तुम्ही म्हणता तसं डॉक्टर गौरी. तर खरोखरीच आश्चर्य वाटावं असंच हे प्रकरण आहे की ही स्वतः BDS MS आहे. ती स्वयंभू आहे, अर्थार्जित आहे. शिवाय तिचे वडील सुशिक्षित आहेत, ते डॉक्टर आहेत. तिची आई परिचारिका आहे. असं सगळं असताना 8-9 महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न आणि अचानक तिला या 2-3 महिन्यात कळतंय की तिच्या नवऱ्यानी पहिलं विवाह त्यांचा झालेला आहे किंवा एक गर्भपाताची चिठ्ठी पण सापडली, असं सगळं आपण वर्तमानपत्र किंवा मीडियावरून वाचतो आहोत, बघतो आहोत. तर आणि त्यावेळी तिला धक्का बसतो. ती त्याबद्दल नवऱ्यासोबत चर्चा करते आणि तिथून त्यांचं कडाक्याचं भांडण सुरू होतं, असं मीडिया आपल्याला सांगत आहे. या कडाक्याच्या भांडणामध्ये तिच्या मामीचा व्हिडिओ मी ऐकला, तर त्या असं म्हणतात की तिला तो पट्ट्यानी पण मारायचा. तिने आईजवळ पण तक्रार केली की इथे मला त्रास सुरू झालेला आहे. नणंदेला सांगितलं तर नणंद म्हणाली तुला राहायचं असेल तर राहा, नाहीतर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करून देऊ. आता प्रश्न असा आहे की आईला सांगितलं, मामाला सांगितलं, मामींना सांगितलं, याचाच अर्थ वडील आणि मामापर्यंत या गोष्टी गेल्या असतील.
आई आणि मामीनी तिला म्हटलं की तिथेच नांद बेटा, असं होतच असते, चालतच असतं. तर या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटून राहिलं की आजच्या काळामध्ये सुद्धा आई म्हणा, मामी म्हणा, म्हणजे आपण एक पालक बोलूया. हे पालक असा सल्ला मुलींना कसा देतात? हा एक मुद्दा माझ्यासाठी खूप आश्चर्याचा आहे. त्याचसोबत दुसरा आश्चर्याचा मुद्दा असा आहे, की मी जसं म्हणाले तसं ती स्वतः अर्थार्जित आहे. ती डॉक्टर आहे. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती जाते आहे. असं असताना इतका त्रास सहन करण्याचं कारण काय? म्हणजे वैष्णवी हगवणे ते गार्गी याच्या गौरी सॉरी याच्यामध्ये तर अशा अनेक प्रकार घडलेले आहेत. अनेक मुलींचा बळी गेलेला आहे, हुंडा बळी गेलेला आहे. यांनी तर 70-70, 80-80 लाख रुपये लग्नावर खर्च केले. हा एक आणखी मुद्दा वेगळा आहे. हे सगळं असताना काहीही फरक पडला नाही. त्यावेळी खूप चर्चा झाली होती, की याच्यानंतर हुंडा घेणार नाही. हुंडा घेतलेल्या माणसाला आपण आपल्या जातीतून किंवा समाजातून हद्दपार करू, बायकॉट करू वगैरे, वगैरे. त्या समाजाने अशा शपथ घेतल्या, मीटिंग घेतल्या. पुन्हा हे प्रकरण झालं. तर या आई-वडिलांनी, या मामा-मामींनी मुलीला योग्य वेळी सतर्क का केलं नाही? बरं त्याच्यानंतरचं हे लग्न आहे. या लग्नामध्ये सुद्धा इतका प्रचंड खर्च कसे काय पालक करू शकतात? आणि त्यातही सगळ्यात महत्वाचा मला प्रश्न पडलेला आहे, की ही मुलगी सहन का करते? आजची पिढी आजची पिढी जिथे आपण म्हणतो एकीकडे की मुली खूप अशा आहेत, तशा आहेत, लग्न टिकवण्याची जबाबदारी यांची नाही आहे, म्हणजे त्या मानतच नाही, अजिबात ऍडजस्टमेंट करायला तयार नसतात. अशा परिस्थितीमध्ये गौरीनी पट्ट्याने मारण्या इतपत मार सहन करावा, हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे हगवणे प्रकरण ते हा विषय गौरीचा यात काहीही फरक पडलेला नाही असं मला मनापासून वाटतं आहे. अगदी खरंय. खरं तर वैशालीच्या प्रकरणापासून जर आपण पाहिलं तर अनेक आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली असेलच. आत्ता हे प्रकरण गाजण्याचा एकच मला असं मुद्दा असा वाटतो, की ज्याचा खरं तर पंकजा मुंडेंचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही काडीमात्र संबंध नाहीये. त्यांचा एक पीए किंवा स्वकीय सहाय्यक म्हणून ते काम करत होते आणि त्यानंतर माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंचा पीए या पद्धतीनं ह्या बातम्या आलेल्या आहेत. पण यांच्यामध्ये अनेक मुली आहेत, अनेक महिला आहेत, ज्यांचा संघर्ष झालेला आहे. तो माध्यमांमध्ये फारसा काही समोर आलेला नाहीये. डॉक्टर नाही, संपदा मुंडे असतील किंवा आपल्याकडे मी माध्यमांमध्ये येण्यासाठी अन्नताई बोला, बोला, बोला. आपल्याकडे माध्यमांमध्ये येण्यासाठी कुणाचं तरी कुणीतरी हवं असतं. गरीब मुलींना कुणीही वाली नाही. आता त्या 3-3.5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर इतक्या भयानक प्रकाराने बलात्कार झाला. तिला ठेचून ठेचून मारलं. कोण वाली आहे त्याचा? त्याला अटक झाली आणि फक्तच पोलीस कस्टडीत तो पडलेला आहे. अशा केसेसमध्ये ताबडतोब का म्हणजे ऍक्शन घेतल्या जात नाही? आता या मुलाला अटक झाली. ह्या मुलाच्या प्रकरणामध्ये तर म्हणजे हा गर्गे जो आहे, तो पहिल्यांदा फरार झाला. फरार झाल्यानंतर तो बरोबर रात्री 1 वाजता हे लोक येतात. रात्री मध्यरात्रीच यांना असं काय म्हणजे स्फूर्ती मिळते? काय अशी चेतना मिळते, की ते रात्रीच इथे येतात पोलिस स्टेशनमध्ये आणि मग त्याचा गवगवा होतो. पंकजा मुंडेचा याच्याशी संबंध नाही हे 100% खरं आहे. पण पंकजा मुंडे सारख्या कुठल्याही मंत्र्याचा जर का तो पीए नसता, तर या प्रकरणाला इतकी वाचाच फुटली नसती. हेही तेवढंच खरं आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. अगदी आहे. मुळात माध्यमांमध्ये हे आल्यानंतर काय काय होतंय याच्यावर पण बघण्यासारखी गोष्ट आहे खरं तर. कोण बरोबर कोण चूक हे या प्रकरणामध्ये सांगणं अतिशय अवघड आहे. कारण जे काही फॅक्ट्स येत आहेत त्याच्या आता जो काही रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टमचा तोही आपल्याला लक्षात येतंय की थोडंसं तटस्थ पद्धतीनं अनैसर्गिक अशा पद्धतीचा शब्द आल्यानंतर आता पुढे काय करायचं याच्यामध्ये पण खूप महत्वाचा मुद्दा आहे हा खरं तर, की पुढे हे कसं घेऊन जाणार आहोत आणि याचं नक्की काय होणार आहे. कायदेशीर प्रक्रिया आणि ह्या सगळ्या बाबी तर आहेतच. पण यामध्ये जसं मी म्हटलं, की डॉक्टर संपदा मुंडे असतील आणि आता डॉक्टर गार्गे ह्या दोघीही उच्च शिक्षित आहेत. हे आपल्याला विसरून बिलकुल चालणार नाही. इतक्या उच्च शिक्षणानंतर म्हणजे घरात मुलगी जन्माला आली की तिची आई आणि आजी जेव्हा खंबीर असतात तेव्हा त्या म्हणतात की नाही माझी मुलगी नोकरी करेल, माझी मुलगी शिकेल, माझी नात शिकेल आणि त्या मागच्या पिढीशी संघर्ष करून मग या मुलींना शिकवतात, वाढवतात, यांना संघर्ष करायला शिकवतात आणि त्यांना असं वाटतं की शिक्षण घेतल्यानंतर या
मुलींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होईल. पण आता आपण जर एखादा जेंडर गॅप रिपोर्ट जर पाहिला आपण, तरी त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की जितक्या जास्त मुली शिकतायत, तितक्या ते कमी अर्थार्जन करतायत. याच्या एक्झॅक्ट उलट जर आपण पाहिलं, तर जितक्या जास्त म्हणजे मुली कमी शिकतायत त्या स्तरातल्या, त्या मात्र अर्थार्जन मोठ्या प्रमाणावर करतायत. आता दिसायला हा विरोधाभास दिसतो. मग बेटी बचाओ बेटी पढाओ आपण असं म्हणतोय, हे नारे चुकीचे होत आहेत का? जिथे तुम्हाला कायद्याचं ज्ञान शिक्षकांनी दिलेलं आहे, तर ते ज्ञान घेऊन तुम्ही स्वतःला खंबीर फील केलं पाहिजे, खंबीर महसूस केलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाहीये. याच्या एक्झॅक्ट अपोजिट या मुली स्वतःलाच पणाला लावण्याचा पर्याय निवडतायत. हा पर्याय मुळात का निवडला जातोय, हे आपण सगळ्यांनी विचार करण्याची फार गरज आहे, मला असं वाटतं. अरुणाताई. होय, बरोबर आहे की खरं म्हणजे अशा केसमध्ये या उच्च विद्याविभूषित स्त्रिया सहन का करतात हा आपण मगाशी प्रश्न केला. त्याला मला असं वाटतं की त्यांच्यावर एकतर माहेरचं दडपण असतं, समाजाचं दडपण असतं आणि याच्या पलीकडे जाऊन आपली जी भारतीय मुलगी आहे ना, त्या मुलीची मानसिकता, त्या स्त्रीची मानसिकता ही म्हणजे नैसर्गिकतःच ती नवऱ्यावर खूप प्रेम करणारी आहे. अरेंज मॅरेजमध्ये तुम्ही बघा की पाहिला देखला नसलेला मुलगा अगदी कांदे पोहेवर जे लग्न जुळतं, लग्न जुळल्या जुळल्या ते एकमेकांना मोबाईल आजकाल आल्यामुळे नंबर ट्रान्सफर होतात त्यांचे आणि तेव्हापासून ते इतके एकमेकांमध्ये गुरफटतात की आपल्याला आश्चर्य वाटतं की कालपर्यंत जो मुलगा तुम्हाला अनोळखी होता त्याच्याबद्दल लगेच घरामध्ये त्याच्यावरून म्हणजे त्याची बाजू घेण्यावरून भांडण होतं. आत्ता परवा निर्वा मी एक घटना ऐकली की तो मुलगा लग्न असंच जुळलं आणि 8 दिवसात त्यांनी आधी अल्टोची मागणी केली आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी मोठ्या गाडीची मागणी केली. वडिलांची ऐपत नव्हती. तर वडिलांना त्या मुलीने धमकी दिली की जर तुम्ही माझ्या नवऱ्याला हवी ती गाडी देणार नसाल तर मग मला तुमच्याशी संबंधच ठेवायचे नाहीये. अरे हे काय आहे? या मुलींना असं बोलवतं तरी कसं? तुम्ही सुशिक्षित मुली आहात, तुम्हाला आई-वडिलांची परिस्थिती माहिती आहे. सगळेच अगदी श्रीमंत आई-वडील नसतात ना. तुम्ही का असे स्वप्न पाहता? आणि आई-वडिलांच्या भरोश्यावर मजाक मारणाऱ्या मुली, या आजच्या मुली कशा काय असू शकतात याचंही मला नवल वाटतं. याच्यामध्ये जसं म्हणजे नवऱ्यावर प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे आणि मग काय तर त्यांना एक तर या प्रकरणाचा जर आपण विचार केला, तर त्या मुलीला जेव्हा कळलं की 2021 मध्येच याचं एक पहिलं लग्न झालेलं आहे. हेही आश्चर्य आहे की आई-वडिलांनी नीट चौकशी न करता आपली मुलगी कशी काय देऊन टाकली. तो काही लंडनचा, अमेरिकेचा मुलगा नव्हता, महाराष्ट्रातला मुलगा होता. तुम्ही एक सुशिक्षित फॅमिलीतले आहात आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्हाला त्या मुलाची संपूर्ण चौकशी करता नाही आली. ठीक आहे, गर्भपात झाला ती गोष्ट लपून राहू शकते. पण विवाह झाल्याची गोष्ट लपून राहणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे पहिली चूक याच्यात तर पालकांची आहे. दुसरी चूक या मुलीची आहे, की जेव्हा असं वाटतं आहे, की हे शक्य नाही आपल्याला याच्याजवळ राहणं, याचं ऑलरेडी एका बाईवर प्रेम होतं. तिच्याशी लग्न झालेलं होतं आणि आता ऑलरेडी एक गर्भपात झालेला आहे. शिवाय आताही काहीतरी त्याचं फ्लर्टिंग की प्रेम प्रकरण जे काय आहे ते सुरू आहे. अशा पुरुषासोबत राहण्यापेक्षा तुम्ही घराच्या बाहेर पडणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. घराच्या बाहेर पडणं म्हणजे लगेच डिव्होर्स घेणं सुद्धा नाही. पण काही त्यालाही वेळ द्यायचा असतो, आपल्यालाही वेळ घ्यायचा असतो. अशा परिस्थितीमध्ये जर का आपण म्हणजे वेळ घेतला आणि निघून गेलं, तर ही सोपी पद्धत मुली का अवलंबत नाही? यालाही कारणीभूत आपला समाज आणि पालकच आहे, हा मला म्हणायचा आहे. म्हणजे एक तर समाज आणि पालकाचं दडपण आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की मुली त्यांच्या प्रेमामध्ये इतक्या गुरफटतात की त्यांना तो मारतो काय, ठोकतो काय, तरी सुद्धा त्यांना ते घर सोडायचं नाही. हे जे काही डोक्यात बसलेलं असतं ते फार वाईट आहे. सुशिक्षित मुलींनी तरी याच्यावर पुनर्विचार अगदी खरं आहे. करण्याची गरज आहे. मानसिक म्हणजे सायकोलॉजिकली आहे ते सगळं. की कसं एक नवरा आहे मला, माझं कसं सगळं छान छान चाललंय. 4 मैत्रिणी सांगतात, 4 आपल्या आजूबाजूच्या बहिणी सांगतात, की माझा नवरा मला कसा लाड करतो, कसे भारी-भारी ड्रेसेस घेतो. आम्ही दरवर्षी कशी कुठे-कुठे फिरायला जातो. त्याने माझ्या नावाने हे केलं, त्याने माझ्या नावाने ते केलं. मग मला
काही फेसबुकवर असं झालंय की माझ्या अवतीभोवतीच्या ज्या मैत्रिणी आहेत सुखी, त्याही खरं तर सुखीपैकी नसतातच. खूपदा पाहतो आपण. तर आपल्या भारतीय विवाह संस्थेमध्ये काय काय सुरू असतं हे तुला मला चांगलंच माहिती आहे. अगदी पण खरं. हा जो सगळा असा सायकोलॉजिकल इफेक्ट मुलींवर झालेला आहे आणि तो करवून घेतला आहे मुलींनी, यातून आजच्या तरुण मुलींनी बाहेर पडण्याची खूप गरज आहे. अगदीच आपल्याबरोबर म्हणजे आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आपल्याबरोबर मी प्रत्येक आपल्याबरोबर मुलीला हेरम म्हणते. कुलकर्णी पण जोडले गेलेले आहेत. मी हेरम सरांना पण विचारू इच्छिते की या ज्या सगळ्या मुली आहेत, ह्या मुळात वेगळं राहण्याचा एक अतिशय चांगला उत्कृष्ट पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतानाही तो पर्याय ते का निवडत नाहीत? हेरम सर. आत्महत्या करण्यापेक्षा या मुली वेगळ्या का राहत नाहीत? त्या घराबाहेर पडून त्या नवऱ्यावर गुन्हे का दाखल करत नाहीत? घटस्फोट का घेत नाही? असा प्रश्न कुणाच्याही मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचाही मला एक दुसरा अँगल असा वाटतो की अनेकदा या मुली नवऱ्याच्या प्रेमात असतात, इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यातून एक पॉझिटिव्हपणा त्यांच्यामध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामधून त्या प्रचंड हर्ट झालेल्या असतात नवऱ्याच्या या अशा प्रकारच्या अनैतिक वागण्यानं किंवा बाकीच्या वागण्यानं. आणि त्यातून मग दुखावलेल्या स्थितीमध्ये त्या सातत्यानं त्याला बदलवण्याचा प्रयत्न करत राहतात. मग मी स्वतःला शिक्षा करून घेईल अशी त्यांची भावना तयार होते. आणि मग तू जर ऐकत नसशील तर मग मी काय करू शकते? तर मी मला पणाला लावू शकते. असं बोलल्यानंतर ते नवरे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा ते चेष्टेमध्ये घेतात. आणि मग त्याच्यातून कदाचित अशा प्रकारची टोकाची प्रतिक्रिया स्वतःलाच शिक्षा करून घेण्याची घडू शकते. त्यात एक अँगल असा असू शकतो की सासरचे लोक तर तिला वाईटच समजतात, पण माहेरचे लोकही तू तिथंच थांब असा आग्रह धरत असतात. त्याच्यातून तिचा एकटेपणा वाढू शकतो आणि त्यातून सुद्धा असं कदाचित घडू शकतं. आणि म्हणून इन्व्हॉल्वमेंटमुळं त्या कुटुंबाच्या बाहेर पडण्यापेक्षा त्याला बदलवण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यातून टोकाला जाऊन स्वतःला पणाला लावणं असाही एक अँगल आहे का, या दृष्टीने सुद्धा आपण बघितलं पाहिजे. ज्या पद्धतीनं हेरम सरांनी सांगितलं की टोकाला जाऊन स्वतःला पणाला लावतात, तर याचं सगळ्याचं मूळ जर आपल्याला शोधायचं असेल तर मला असं वाटतं की थोडंसं आपण जेव्हा मुलांना मुलींना घडवतो तेव्हा पण करता येऊ शकेल की लग्न म्हणजेच तुमच्या आयुष्याचं सार्थक आहे आणि हे लग्न येन केन प्रकारे तुम्हाला टिकवलं गेलं पाहिजे. त्यातच तुम्ही किती सक्सेसफुल आहात ते दर्शवतो. जसं अरुणा मॅडमनी सुरुवातीला हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की सोशल मीडिया फ्रेंडली रिलेशनशिप दाखवण्याचा जो काही अट्टहास चाललेला असतो, अगदी मग प्री वेडिंग पासून म्हणजे लग्नातला तर एक खूप वेगळा मोठाच इव्हेंट केला जातो, पण त्यानंतरही अॅनिव्हर्सरीला मला अशा पद्धतीचं गिफ्ट दिलं आणि मग ते नाही दिलं तर तू दे आणि मग तशा पद्धतीचं स्टेटस ठेव म्हणूनही अनेक पुरुषांना दबाव टाकला जातो. अशा पद्धतीचं एक इन्स्टा किंवा सोशल मीडिया फ्रेंडली लाईफ तयार करण्याचं कामही महिला किंवा मुलींकडनं आता खूप फोर्सफुली तयार होत आहे आणि त्याचा प्रेशर कुठे ना कुठे पुरुषांवर अगदीच आहे असं मला वाटतं. आणि का हवंय आपल्याला हे इतकं सोशल मीडिया परफेक्ट लाईफ, इन्स्टा परफेक्ट लग्नही म्हणजे रील्स जे आहेत ते प्री वेडिंग शूट हे कशासाठी केलं जातं हा जर प्रश्न विचारला तर अनेक मला वाटतं कपल्सला याची उत्तरं देता येणार नाही. यांनी केलं म्हणून त्यांनी केलं आणि त्यांनी केलं म्हणून यांनी केलं, याचाच अर्थ आपल्याला कुठेतरी ते दाखवायचं आहे. आणि इन्स्टा फ्रेंडली अशा पद्धतीचं लग्न आपल्याला हवं आहे. याच्यामधनं सगळा गोंधळ तयार होतोय की काय होतोय? अरुणाताई, तुम्हाला या सगळ्याबद्दल नक्की काय वाटतं? म्हणजे लग्न म्हणजे काय, ती कशी टिकवायची, बदलते सिनारिओ काय आहेत, याच्यावर चर्चा होण्याऐवजी जेव्हा लग्न ठरली जातात तेव्हा प्री वेडिंग कुठे करायचं, मग त्याचे कपडे काय असतील, त्याचं लोकेशन काय असेल. आजही आपण बघितलं तर गौरीच्या प्री वेडिंगचे शूट्स जे आहेत ते सगळीकडे व्हायरल झालेले आपल्याला दिसत आहेत. तर आपल्याला ह्या सगळ्यांचे प्रश्न पडत नाहीत का की पालक अजूनही अशिक्षितच आहेत या सगळ्याबद्दल, आणि दुसरं सुशिक्षित होऊनही मुलं मुली हे दोघीही अशिक्षित आहेत का रिलेशनशिप डेव्हलपमेंटच्या बद्दल? अगदी अगदी. म्हणजे कसं आहे की शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो असं नाही. लाखाच्या वर पगार कमावल्याने ते मॅच्युअर्ड असतात असंही नाही, असं मला स्वतःला वाटतं. खूप इमॅच्युअर हे सगळं चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे इतका करोडो किंवा लाखोत खर्च करणं हा शुद्ध वेडेपणा आहे. आणि तुम्ही म्हणता तसं यातल्या अनेक गोष्टी या मुलींना किंवा मुलांना या फक्त
फक्त सोशल साठी पाहिजे असतात. त्या इन्स्टा असो, फेसबुक असो, सोशल मीडियावर हे आलं पाहिजे आणि हजारो लाखो व्ह्यूज मला मिळाले पाहिजे. मग ते एकमेकांमध्ये कसं शेअर करायचं तेही एक अजून वेगळं प्रकरण असतं. आणि प्री वेडिंग हा तर एक म्हणजे फार भयंकर प्रकार आहे. त्याच्यासाठी आई-वडिलांना लुटणंच आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे फार्म हाऊसेस आमच्या विदर्भात म्हणा किंवा पुण्या-मुंबईमध्ये स्वतंत्र उद्योगधंदे त्यांचे चाललेले आहेत. ते म्हणतातही की आमचे 6-7 महिने इतके मस्त जातात. कारण लोक त्यांनाच म्हणजे ती जागाच रिझर्व्ह करून ठेवतात या सगळ्यांसाठी. मला असं वाटतं की ज्यावेळी मुलं-मुली वयात येतात, तेव्हापासून किंवा किमान जेव्हा लग्न जुळतं, प्रेमामध्ये पडल्यानंतर असो की आपलं अरेंज मॅरेज असो, पण आता आपल्याला लग्न करायचं आहे. अशा काळामध्ये या मुला-मुलींनी समुपदेशकाकडे जाणं फार गरजेचं आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी किंवा जे मेडिकलमध्ये सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील, अशा लोकांनी यावर जास्तीत जास्त कार्यशाळा घेणं गरजेचं आहे. आमच्या नागपूरमध्ये 25 वर्षांपासून काही लोक याच्यावर कार्यशाळा घ्यायचे, आताही घेतात, पण तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे. आणि लग्न म्हणजे काय हे पहिले समजून घेतलं पाहिजे लोकांनी, मुलांनी. लग्न म्हणजे फक्तच दोघांनी एकत्र येणं नसून अनेक त्याच्यामध्ये गोष्टी गुंतलेल्या असतात. काही जबाबदाऱ्या आहेत. लग्न म्हणजे जबाबदारी घेणं ही सुद्धा कन्सेप्ट मुलांनी डोक्यामध्ये बसवली पाहिजे. आजकाल मी नवीन एक शब्द ऐकते, काय बरं, सॅटर्डे संडे लव्ह, सॅटर्डे संडे मॅरेज थीम. तर ते दोघं जण फक्त सॅटर्डे संडेला एकत्र येणार, कारण दोघांचं वेगवेगळ्या ठिकाणी समजा ट्रान्सफर असेल किंवा जॉब असेल, हे आपण समजू शकतो. पण माझ्या पाहण्यातल्या एका मुलीनी एकाच गावामध्ये असताना जॉब आहे अशा वेळी लग्न जुळलं त्यांचं. पण तिने लग्न जुळल्यानंतर आपली ट्रान्सफर 150-200 किलोमीटर अंतरावर करून घेतली. ती पण डॉक्टरच आहे. अंतरावर करून घेतली. काय तर आपण शनिवार रविवार फक्त भेटत जाऊ, 15 दिवसांनी एकदा भेटत जाऊ, म्हणजे खूप प्रेम राहतं. आता एकीकडे आपण म्हणतो की एकमेकांना समजून घेऊन प्रेम वाढेल, सहवासाने प्रेम वाढेल, आणि दुसरीकडे हे खूळ मुलींच्या डोक्यात येत आहे, मुलांच्या डोक्यात येत आहे. तर खरं तर ही खूप समजून घेण्याची गोष्ट आहे. विवाह का करायचा? करायचा की नाही? माझं तर म्हणणं आहे की पहिला प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आई-वडील म्हणतात, समाज म्हणतो किंवा आपलं वय झालं बुवा आता 25, 26, 27, 28 वर्षांचे झालो आपण. आपण आता नोकरीला लागलो म्हणून विवाह करून टाकावा. असं विवाह करणं इतकं आता सोपं राहिलेलं नाही. आधी मुलांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की मी लग्न आता का करायचं? आताच करायचं की आणखी थांबून करायचं? असं टप्प्याटप्प्याने जर आपण जाऊ, तरच हा विषय गांभीर्यानं टिकेल. नाहीतर विवाह पद्धतीचं सध्याचं जे काही वातावरण झालेलं आहे, जी काही हेळसांड होते आहे, किंवा विवाह या नावाखाली जो उच्छाद मांडला जातो आहे, तो आणखी विकोपाला जाईल. आणि आता या गौरीच्या वडिलांनी जे म्हटलं ना, ते फार महत्वाचं वाक्य आहे त्यांचं. दुःखातिरेकातून ते आलेलं आहे. पण आता त्यांना समजून काही फायदा नाही. किमान त्या वाक्याचा इतरांनी आता विचार केला पाहिजे की श्रीमंतांना मुली देऊ नका. म्हणजे याचा अर्थ श्रीमंत असणं पाप आहे असं मला म्हणायचं अजिबात नाही. पण श्रीमंतांच्या घरामध्ये जर अशी हुंडाबळी होत असतील, आणि या वर्षभरात पाहिले तर आपल्या डोळ्यासमोर मोठे मोठे 5-7 प्रकरणं घडलेले आहेत, तर हा शोध जर का वडिलांना आधीच लागला असता की 70-80 लाख रुपये या लग्नावर खर्च करण्यापेक्षा हयातले 50-60 लाख रुपये आपल्या मुलीच्या नावाने करणं हे केव्हाही महत्वाचं आहे. तर आता वडिलांनी जे सांगितलं, म्हणजे गौरीच्या आपल्या त्या कोण हगवणीच्या वडिलांनी सांगितलं होतं ते लोकांनी ऐकलं नाही. या डॉक्टर साहेबांनीही ऐकलं नाही. आता निदान डॉक्टर साहेब सांगतात की श्रीमंतांना मुली देऊ नका, आणि श्रीमंत आपण आहोत म्हणून श्रीमंतच मुलं पाहिले पाहिजे. होतकरू मुलं खूप आहेत, चांगले चांगले डॉक्टर आहेत, आणि मध्यमवर्गीय मुलं उद्या जाऊन आमच्या पिढीमध्ये सगळे कुठे श्रीमंत होते, पण आज आम्ही श्रीमंत नंतर झालोच की नाही. आमच्या आई वडिलांनी जर सामान्य मुलांना मुली दिल्या असतील तरी ते स्वबळावर झालेच की. असे कितीतरी मुलं आहेत, अशा कितीतरी घराणी आहेत. उलट नवरा बायकोनी मिळून संपूर्ण कुटुंब पुढे आणलेलं आहे. तर हा जो हव्यास आहे आई वडिलांचाही आणि मुलींचाही, तो सुद्धा त्यांनी कमी केला पाहिजे.
आणि विवाह ही कन्सेप्ट नीट समजून घेऊन समुपदेशकाकडे जाणं ही चूक नाहीये, त्यात काहीही लाज बाळगण्याचं काहीही कारण नाही आहे. हा समजून घेण्याचा विषय आहे. म्हणजे भाजीला चाललो, प्रवासाला चाललो किंवा काहीतरी खरेदी करायला चाललो, इतका सोपा विषय विवाह हा नाही आहे. म्हणून विवाह समजून घेऊन करणं खूप गरजेचं आहे, असं मला आजच्या तरुण मुला-मुलींना खूप कळकळीनं सांगावंसं वाटतं या निमित्तानं. अगदीच आहे. पण या सगळ्यानंतर मला असं वाटतं, की मुला-मुलींबरोबर पालकांबरोबरही खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं पाहिजे. कारण पालकही बऱ्याचदा भांबावलेले दिसतात. अगदी वैष्णवीचे वडील असतील आणि आता गौरीचे वडील असतील. नंतर ते हळहळतात. पण जेव्हा या पद्धतीच्या कंप्लेंट येतात, तेव्हा त्यांच्या कल्पनेतही नसतं, की हे कदाचित इतक्या टोकाला किंवा इतक्या विकोपाला जाऊ शकतं. याची त्यांना खरं तर कुणकुण लागत नाही, जी लागायला हवी आई-वडील म्हणून. म्हणजे जेव्हा आधी असं होतं, की मुली बऱ्यापैकी सासरी सांगत नाही असं सांगितलं जातं. आता जेव्हा मुली सांगतायत, तेव्हा त्याच्यातला कुठला भाग सिरियसली घ्यायचा आणि कुठला भाग तुम्ही इग्नोर करा, असं सांगायचं. एक आणखीन खूप महत्वाचा बाब आहे, जी पालकांच्या बाबतीतली आहे आणि ती म्हणजे, की काहीही करून मुलींनी सासरीच राहिलं पाहिजे. हा जो काही अट्टहास आहे, की जर तो पट्ट्याने तुला मारतोय, जर मारहाण होतीये, शारीरिक हिंसा होतीये, अशा वेळेला त्या क्षणी तू ये, मी तुला घेऊन जातो, असं सांगण्याचं धारिष्ट्य मात्र कुठलंही कुटुंब फारसं दाखवताना आपल्याला दिसून येत नाही किंवा ते माध्यमांमध्ये येत नसेल कदाचित. पण असं का होतं आणि खास करून ग्रामीण भागामध्ये? मी हा प्रश्न थेट हेरम सरांकडे घेऊन जाते आणि नंतर अरुणाताई मी तुमच्याकडेही येते, की शहरी आणि ग्रामीण असे 2 विभाग यामध्ये पडलेले आहेत का? हेरम सर. माहेरचे लोक असा अन्याय होत असताना या मुलींना माहेरी बोलावून थेट त्या कुटुंबाशी संघर्ष का करत नाही, असा प्रश्न मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. याची मला 2-3 कारणं वाटतात. एक तर असं, की अशा प्रकारचं श्रीमंत तालेवार स्थळ मिळवण्यासाठी मुलीच्या वडिलांनी बरीच धडपड केलेली असते. समोरचं स्थळ मोठं असल्यामुळं त्या लग्नामध्ये प्रचंड खर्च केलेला असतो आणि अशा वेळी त्या मुलीनं इकडं आल्यानंतर ते लग्न मोडावं, फिसकटावं असं त्यांना आतून वाटत नसतं. या कुटुंबामध्येच ती मुलगी राहिली पाहिजे अशी त्यांची भावना असते. त्यामुळं कदाचित ते तिला तिथंच राहण्याचा आग्रह धरतात. दुसरा भाग असा, की अशा मुली जर माहेरी आल्या, तर माहेरी आल्यानंतर बऱ्याचदा या समाजानं त्या मुलींना जबाबदार धरण्याच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे साधा बलात्कार झालेल्या महिलेला सुद्धा ती त्याला जबाबदार होती का? इथं अशी चर्चा ज्या समाजामध्ये होते किंवा टाकून दिलेल्या महिलेला हिच्यातच काहीतरी दोष असतील, हीच भांडणं करत असतील असं बोललं जातं. तर इथे अशा प्रकारे शिकलेल्या मुलीबद्दल तर नक्कीच बोललं जाईल आणि म्हणून कदाचित त्या मुलीनं तिकडेच थांबावं, इकडे येऊ नये असं वाटू शकतं. आणि तिसरा भाग कदाचित असा असू शकतो, की ती मुलगी भले काही गोष्टी माहेरी सांगत असेल, पण बऱ्याचदा ती घरच्यांना वाईट वाटू नये म्हणून निम्मा भागच सांगते आणि त्यामुळं कदाचित संपूर्ण तीव्रता या वडिलांपर्यंत ती पोहोचलेली नसते, असं पण असू शकतं. अगदी आहे, की ती तीव्रता खरं तर मला असं वाटतं, की मुली बऱ्याचदा अर्धच सांगतात, सगळं सांगत नाही. कारण आपल्या आई-वडिलांना धक्का पोहोचू नये हेही किंवा त्यांना गिल्ट फीलमध्ये देण्याचाही मुलींचा हा प्रयास नसतो. अरुणाताई, तुम्ही अशा अनेक केसेस बघितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतील. तुम्ही काय सांगाल याबद्दल? हो. पहिली गोष्ट तर यात की नाही ग्रामीण आणि शहरीमध्ये फार फरक आहे असं मला अजिबात वाटत नाही. शहरी मुलगी सुद्धा तेवढीच सहनशील आहे. ती पण सांगण्यासाठी काकूच करते आणि तुम्ही म्हणता तसं ती अर्ध सत्यच सांगते, पूर्ण सांगत नाही. त्याच्यामागे आई-वडिलांची काळजी असतेच असते, समाजाची असते आणि दुसरं असं की तिच्या अवतीभवतीचं घटस्फोटित स्त्रियांचं वातावरण ती जे पाहते, की आपल्याकडे घटस्फोटित स्त्रियांना कुठल्या नजरेनं बघितलं जातं. मग आगीतून निघून फुफाट्यात जा. कशासाठी बुवा? त्याच्यापेक्षा नवराच आहे ना, खाला था. पण मला असं वाटतं, की आता ही परिस्थिती खूप बदललेली आहे. आपण स्वतः जर का स्ट्राँग राहिलो, तर समाज इतका त्रास देऊ शकत नाही आणि आपल्या बाजूने कायदे आहेत. कितीही पोलीस नालायक असलेत, आपल्याला ते मदत करीत नाहीत, असं आपण अनेकदा म्हणत असलो. अनेक केसेसमध्ये ते सत्यही आहे. पण सामाजिक संघटनांचं जाळं महाराष्ट्रभर इतकं पसरलेलं आहे, की आता असे गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांपेक्षा सामाजिक संघटनांचा दबाव खूप आहे. हे मी तुम्हाला अनुभवातून सांगते. कारण आमच्याकडे तर अशाच केसेस येतात ज्या पोलीस स्टेशनला जाऊ इच्छित नाही किंवा पोलीस स्टेशनला जाऊन काही फायदा झालेला नाही
आणि श्रीमंत घरातल्या पॉलिटिकल घरातल्या केसेस सुद्धा आपल्याला सामाजिक कार्यानं म्हणजे सामाजिक संघटनांनी प्रश्न विचारायला नको, कारण त्यांच्या हातात खूप काही आहे हे या लोकांना माहिती असतं आणि आपण लगेच त्याच्यावर बोलतो. आम्ही तर कुठलं कितीही मोठ्या माणसांचं कॉलेज असो, कितीही मोठ्या संस्थांचं कॉलेज असो, तिथे काही चुकीचं घडलेलं असेल तरी बोलतो. कितीही मोठ्या माणसाच्या घरातलं प्रकरण असेल तरी आम्ही ते बाहेर काढलेलं आहे आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळं शेवटी पोलिसांच्या हातात असतं असं जरी खरं आहे, तरी हा एक प्रेशर ग्रुप मुलींच्या पाठीशी आहे, हेच मुलींना मुळी माहिती नसतं मॅडम खूपदा. म्हणजे दीपाली चव्हाण प्रकरण तुम्हाला आठवत असेल, आमच्या चिखलदऱ्याकडलं. ते सगळं झाल्यानंतर मी जेव्हा तिच्या मिस्टरांना विचारलं होतं, की तुम्ही ठीक आहे सगळ्यांचं तुमच्या वरिष्ठांचा याचा त्याचा सगळ्यांना तुम्ही मदत मागितली, पण तुम्ही आमच्यासारख्यांकडे का नाही आला? तुम्ही सीमाताईंकडे का नाही गेला? तो सुशिक्षित माणूस जो पीडब्ल्यूडी मध्ये नोकरी करतो, तो मला असं म्हणाला, की मॅडम आम्हाला असं काही आहे हे माहितीच नव्हतं. तर मुली कुठल्या जगात वावरतात त्यांना हे का माहित नाही? पालक कुठल्या जगात अहो रोज पेपरमध्ये बातम्या येतात आणि अनेक बातम्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या संघटनेनं या प्रकरणात हात घातलेला आहे हे येतं, सोशल मीडियावर येतं. याची सुद्धा जाणीव जागृती आपण केली पाहिजे आणि मुलींनी न घाबरता जे काही आहे ती वास्तविक वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. न घाबरता समाजाला सुद्धा जे घाबरतात ना त्यांना समाज घाबरतो. हे तेवढंच खरं आहे. घाबरणाऱ्यांना जास्ती घाबरवत असतो. आपण आपल्या बलबुत्यावर किती निधड्या छातीनं या प्रश्नांना भिडू, तेवढी ती स्त्री, ती मुलगी सुरक्षित राहील आणि सगळीकडे हे सामाजिक संघटनांचं जाळं पसरलेलं आहे. एक कॉल करा तर म्हणजे आता काही वर्षांपूर्वी पुण्यावरून मला फोन आला होता. रात्रीचे 2 वाजले होते. मी इथून पुण्याच्या संघटनेला फोन केला कारण त्या मुलीजवळ बिचारीजवळ कदाचित माझा नंबर असेल. मी इथून काही करू शकत नव्हते. मी इथून पुण्याला फोन केला. पुण्यातल्या आमच्या मैत्रिणींनी रात्री 2-2:30 वाजता त्या मुलीला सहकार्य केलं आणि त्या प्रकरणातून ती मुलगी वाचली. अशा अनेक घटना मी सांगू शकते. तर मुलींनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की सहकार्य करणारे लोक आहेत. अजून आपला समाज इतका निब्बर झालेला नाही आहे, जेवढा आपण समजतो. आपल्याला मदत करणारे लोक आहेत. पोलीस डिपार्टमेंटला आहे. आत्ताचं राजकारण भयंकर घाण झालेलं आहे. याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याच्यातही काही चांगले लोक आपल्याला पोलीस स्टेशनला भेटतात. त्या चांगल्या लोकांना आपण म्हणजे भेटूया ना. एक प्रेशर ग्रुप आहे सगळ्या शहरांमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं. त्यांना भेटायला पाहिजे या मुलींनी आणि आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकटं राहणं वाईट नाही. पालकांनी त्या मुलीला मदत करणं वाईट नाही. बदनामी वगैरे 4 दिवसाची असते. जेव्हा एकंदरीत त्या मुलीचं व्यक्तिमत्व फुलताना पाहतात लोक, तेव्हा हाच शिव्या घालणारा, हाच टीका करणारा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय, की मगाशी हा मुद्दा उपस्थित केला होता आपण, की शिक्षणामुळे मुली वाचतील, प्रगल्भ होतील, असा एक साधारणतः कयास लावलेला होता आणि अजूनही आपण म्हणतोय, की एक मुलगी शिकली तर एक पूर्ण घर शिकतं. पण जी मुलगी शिकून स्वतःसाठी खंबीर उभी राहत नाही, ती घर मात्र उभी करते, पण स्वतःसाठी ती कधी उभी राहत नाही. हा शिक्षण व्यवस्थेमधला कुठेतरी लूप होल्स आहेत का? शिक्षण व्यवस्थाच मुळात मुलींना कमजोर करते का? मी आधी हेरम सरांकडे येते आणि मग हाच प्रश्न घेऊन अरुणाताई तुमच्याकडे येते. शिक्षण व्यवस्थाच मुलींना कमजोर बनवतीये का? हेरम सर. या सुशिक्षित मुलींचा स्वतःला त्रास करून घेण्याच्या पार्श्वभूमीवर याची तुलना आमच्या एकल महिलांशी करावीशी वाटते. ज्या एकल महिलांमध्ये मी काम करतो, तर या महिलांनी किती टोकाचं दुःख भोगलेलं असतं. म्हणजे नवऱ्याच्या मृत्यूनंतर अगदी 13व्या दिवशी घराबाहेर हाकलून दिलेली स्त्रीसुद्धा आत्मसन्मानानं जगते हे मी बघतो. सासरचे लोक तर वाईट वागतातच. नवरा निघून गेलेला आहे, नवऱ्याने कर्ज करून ठेवलेलं आहे. माहेरचे लोक फक्त काडीनं औषध लावण्यासारखं थोडंफार आधार देण्याची गोष्ट करतात, पण नंतर भावजया पण कधी कधी चांगल्या वागत नाहीत. त्यामुळे तिला माहेरी राहता येत नाही. ती स्वतंत्र राहते, धुणे भांडे करते, शेतात मजुरीला जाते. एकटी राहिल्यामुळं गावातले जे टगे असतात ते तिच्याकडे वाईट नजरेने पाहतात.
मुलं वाढवण्याचा तणाव तिच्यावर आहे आणि तरीसुद्धा एकल महिलेने आत्महत्या केली असं तुम्हाला एकही उदाहरण आढळणार नाही. या निरक्षर असलेल्या, अल्पशिक्षित असलेल्या महिला ज्या तडफेनं जगून जीवनाला सामोरे जातात, त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आमचं शिक्षण, आमची तथाकथित प्रतिष्ठा ही आम्हाला कमजोर बनवते आहे का, याचासुद्धा या निमित्तानं विचार करण्याची गरज आहे. आणि सुशिक्षित मुलींनी या अशा प्रकारच्या संघर्षातून उभ्या राहणाऱ्या महिलांकडे बघितलं पाहिजे की काही नसताना जर त्या जगू शकतात तर मला काय अडचण आहे. आणि म्हणून त्यांनी भावनिकदृष्ट्या त्या नवऱ्यामधून बाहेर पडून संघर्ष करून आत्मसन्मानानं जगलं पाहिजे असं मला वाटतं. ते खरंय. आत्मसन्मानाचा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो आणि तो हँडल करायला मुली सक्षम अजूनही नाहीयेत आणि शिक्षण व्यवस्था मात्र त्यांना त्याच्यात सक्षमता करत नाहीये किंवा सक्षम करत नाहीये. अरुणाताई, तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. शिक्षण व्यवस्थाच मुलींना प्रगल्भही करत नाही आणि स्ट्रॉंगही करत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण शिक्षण व्यवस्थेमधली म्हणजे आपण समजा ती पुस्तकं चाळली, पुस्तकं बघितली. प्रेरणा घेणारे किती धडे त्याच्यामधून मिळतात. लहानपणापासून थोरांची ओळख वगैरे तर ते कधीच आता संपलेले आहेत. पण मॅट्रिक नंतर किंवा कॉलेज गोईंग मुलींना प्रेरणा मिळतील अशा व्यक्तिमत्वांची ओळख, एम.ए. ला असताना धाडसी स्त्रियांचे आत्मचरित्र असे विषयच आता राहिलेले नाही. मधल्या काळामध्ये मी अभ्यासक्रम महामंडळावर होते आणि त्यावेळी मी जे आत्मचरित्र काढून दिले की हे अमुक अमुक आता आपण लावायला पाहिजे. किती वर्ष तुम्ही तेच ते लावणार आहात की ज्याच्यातून काही मिळतच नाही. रोमॅन्टिसिझम हा काही जगण्याचा फक्त एकमेव मार्ग नाही आहे. काहीतरी मिळालं पाहिजे. MSWच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम सुद्धा तुम्ही बघा. तर आणि वेगळे काही क्लासेस तिथे, वेगळे काही कार्यशाळा, अशा काही गोष्टीच तिथे घडत नाही. तर मी काढून दिलेले आत्मचरित्र त्यांना मान्य नव्हतं आणि 4 विरुद्ध 2 असे आम्ही 2 होतो आणि ते 4 होते. पण हा भाग वेगळा की आम्ही अगदी खूपच प्रेशर देऊन आणि पटवून की हे महत्वाचं कसं आहे, ते तुम्ही म्हणता ते कसं म्हणजे त्याच्यातून विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे वगैरे वगैरे असं सगळं पटवून देऊन शेवटी आम्ही ते आम्हाला जे हवं ते लावून घेतलं. हा भाग वेगळा. पण 3 वर्ष झाल्याबरोबर ते बदललं. तर एकंदरीत शैक्षणिक व्यवस्था सुद्धा याला कारणीभूत आहे आणि मुलं कॉलेजमध्ये येत नाही असं आपण म्हणतो. प्राध्यापक कुठे असतात? प्राध्यापक शिकवतात कुठे? त्यांचे जे प्रचंड वाढलेले पगार आहे त्याच्यामध्ये त्यांना प्लॉट्स किती घ्यायचे, शेती कुठे घ्यायची, फार्म हाऊस कुठे बांधायचं याच्यातूनच फुरसत मिळत नाही. आजही चांगले शिकवणारे टीचर जर का भेटले तर त्या वर्गामध्ये पूर्ण प्रेझेंटी असते. हे मी ठामपणे सांगू शकते. जसं वाचन संस्कृती काही नष्टबिष्ट होत नाही असं मी सतत सांगत असते. चांगलं द्या, लोक वाचतात, मुलंही वाचतात, छोटे मुलं वाचतात, तरुण मुलंही वाचतात. काहीतरी वेगळं द्या, चांगलं द्या. तसंच या शिक्षण संस्थेचं झालेलं आहे. शैक्षणिक प्रकरणांमध्ये, पुस्तकांमध्ये काही वेगळे प्रयोग जर आपण देऊ शकलो तर त्याच्यातून मुलं घडू शकतात. व्यक्तिमत्व विकास शिबिरं वारंवार घेतली पाहिजे. ती वेगवेगळ्या विषयांवर घेतली पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वक्ते तिथे आले पाहिजे. तेच ते वक्त्यांना ऐकून मुलं सुद्धा कंटाळलेले असतात. स्वतःच्याच शिक्षकांचं, स्वतःच्याच प्राचार्यांचं, स्वतःच्याच संस्थेच्या अध्यक्षांचं किती ती मुलं ऐकणार आहेत. त्याच्यावर सुद्धा अनेक लोक पैसा खर्च करायला तयार नसतात. गॅदरिंग मधून हा गॅदरिंग मधून मुलं घडतात. गॅदरिंग मधून मुलं घडतात, ट्रिप मधून मुलं घडतात. अनेक ठिकाणी आता ते सुद्धा बंद झालेलं आहे. कोरोना हा या अनेक लोकांना इतका उपयोगी पडला की त्याच्यानंतर अनेक गोष्टींचा बट्ट्याबोळ झालेला आहे. तो अजूनही सुरू झालेला नाही. या सगळ्या म्हणजे आमचं जे व्यक्तिमत्व फुललं ते या सगळ्या गोष्टीतून फुललं असं आम्हाला वाटतं. आम्ही वाचनातून घडलो असं आम्ही नेहमी सांगतो. आम्हाला चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐकायला मिळाली. आम्ही चांगलं चांगलं आत्मचरित्र वाचलीत. आमच्या आजूबाजूला चांगलं वातावरण होतं. आमच्या शाळा, कॉलेजेस आम्हाला चांगले मिळाले. आता मुलं कॉलेजमध्ये जायचा कंटाळा जे करतात ते याच्यासाठी करतात. हे सगळं परत एकदा जर सुरू झालं आणि याकडे आपल्या राजकीय
व्यक्तिमत्वांनी जर लक्ष दिलं तर खूप फरक पडेल. आणि जाता जाता मी एक महत्वाचं सांगू इच्छिते की या गौरी पालवे प्रकरणामध्ये जर का पंकजाताईंना लक्षच घालायचं असेल तर सत्य घटना बाहेर येऊन जर का तो गुन्हेगार आहेच, तो गुन्हेगार, याच्यात काही शंका राहिलेलीच नाही, आपण जेही ऐकतो त्याला अजिबात पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. कुठल्याही त्यांच्या पद्धतीच्या राजकीय लोकांनी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. हे वर्ष महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचं वर्ष आहे. संपूर्ण जगामध्ये स्त्री मुक्ती चळवळीला 50 वर्ष झाली, त्याच्या संदर्भातलं सेलिब्रेशन सुरू आहे. अशा या वर्षामध्ये या मुलींवर अत्याचार होणं, स्त्रियांवर अत्याचार होणं आणि स्त्रियांनीच त्या पुरुषांना पाठीशी घालणं, अशा घटना घडत असतील तर त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातली स्त्रीमुक्ती संघटना, महाराष्ट्र स्त्रीमुक्ती संघटना एकत्र येऊन प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला कसा न्याय द्यायचा हे स्वतःच्या हातात घेतल्याशिवाय समाजही आता राहणार नाही. हे मात्र मी तुम्हाला जाता जाता आवर्जून सांगू इच्छिते. आपण ताई खरं तर स्त्रीमुक्ती चळवळीला 50 वर्ष वगैरे झाली आणि त्याचं ऑडिट आणि त्याच्याविषयी जरी बोलतो आहोत तरी 50 वर्षानंतरही अशा घटना होत आहेत ही खूप खरं तर खेदजनक बाब आहे. पण जेव्हा केव्हा महिलांच्या अत्याचारासंदर्भातले प्रश्न येतात तेव्हा अनेकदा केवळ पुरुषांना एका कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि हेच दोषी आहेत असं ठामपणे सांगितलं जातं. पण आता जर का आपण काही गोष्टी बघितल्या, परिस्थिती बघितली तर याच्यावरही म्हणजे जे मी सातत्यानं म्हणते की मुली स्वतःला पणाला लावण्याचा पर्याय का सातत्यानं निवडतात जेव्हा तुमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. मग मुलींनाच श्रीमंत नवरा हवाय का? मुलींनाच ही लाईफस्टाईल आहे जी सोशल मीडिया फ्रेंडली आहे. मी गाडीतून कशी उतरले, आज मला कशा पद्धतीनं गिफ्ट दिलं गेलं, मला कशा पद्धतीनं ट्रीट केलं, यावर त्यांचा जास्त अट्टहास आहे, जास्त फोकस आहे की हीच लाईफस्टाईल मला पाहिजे आणि या लाईफस्टाईलला मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, म्हणून या पर्याय त्या स्वतः निवडतायत. हा बरोबर आहे ना. याला कारणीभूत मुली सुद्धा आहे. मगाशी आपण त्याच्यावर जसं माझ्या मुद्द्यामध्ये पण आलं ते की पालक आणि समाज जसा कारणीभूत आहे तसं मुलींना सुद्धा म्हणजे ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये या मुली का या सगळ्या गोष्टींच्या अधीन होऊन राहिल्या. आणि तुम्ही म्हणता तसं या सोशल लाईफचा त्यांच्यावर इतका प्रचंड पगडा बसलेला आहे की जे काही करायचं ते सगळं सोशलवर टाकण्यासाठीच करायचं की काय, जेवत असतानाचे फोटो असेल, व्हिडिओ असतील, काय प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षण अशी कॅच करायची आणि टाकायची. तर मुलींचा, म्हणून मी मगाशी म्हणाले की या व्यक्तिमत्व विकास शिबिर किंवा कार्यशाळा ज्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या याच्याचसाठी व्हायला पाहिजे आणि एकदम तरुण झाल्यावर नाही तर ह्या शाळांपासून व्हायला पाहिजे. आणि मुलींनी जर का या सगळ्या गोष्टींना आळा घातला, स्वतःच त्यांनी म्हटलं की आम्हाला होतकरू मुलगा पाहिजे, आम्हाला श्रीमंत मुलगा नको. आता उलट झालाय, आता मुली काय म्हणतात, आम्हाला शेतीवाला मुलगा नको, आम्हाला नोकरी करणारा मुलगा पाहिजे. याच्यापेक्षा त्यांनी हे म्हणायला पाहिजे की होतकरू मुलगा पाहिजे, आम्ही दोघं मिळून आमचं लाईफ सेटल करू. हा बोध जरी मुलींनी घेतला आणि आई वडिलांनाही त्या सगळ्या पंपकबाजीपासून स्वतः दूर ठेवलं, स्वतःही दूर राहिल्या, तर ही अशी वेळ येणार नाही. आणि काही झालं तरी स्वतःला पणाला लावणं ही कन्सेप्टच मला म्हणजे पटत नाही. एका क्षणामध्ये तुम्ही होत्याचं नव्हतं करून टाकता आणि स्वतःच संपता ना. आता तो माणूस सुटेल आणि 4 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये लग्न करेल, तोच काय कुठल्याही पुरुषाचा तुम्ही इतिहास बघा. तर आपण आपला नाहक जीव कशाला घालवायचा, स्वतःच आपल्या मनाला हा मुलींनी प्रश्न केला पाहिजे. आणि या सगळ्यातून बाहेर पडून माझं मी जगू शकते, बरेच मार्ग समाजामध्ये आहे तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी. या गोष्टीचा विचार करायला पाहिजे मुलींनी. खास करून गरजे प्रकरणामध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा. आता वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे ह्या गोष्टी समोर येत आहेत. आपण कुठलीही शहानिशा याबद्दलची केलेली नाहीये, पण तरीही अनंत गरजे यांच्या बरोबरीनं कुणाचे तरी संबंध होत आहे आणि मग त्या मुलीबद्दलही बोललं जात आहे, पुन्हा त्याच्याबद्दलचं की हे लग्न झालेलं आहे असंही सांगितलं जात आहे. पण तुर्तास आपण त्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं टर्मिनॉलॉजी मध्ये ठेवून जर बोललं गेलं तर या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा इतका लोड या बायकांना काय येतो, नक्की काय याच्यामध्ये आहे की अशा पद्धतीनं म्हणजे इतक्या टोकाचं पाऊल या मुली उचलतात. एक्स्ट्रा मॅरिटल
अफेअर हा शब्द त्यांना जास्तो की आपले असणारी ओनरशिप ही कुणीतरी शेअर करताय याचा त्यांना जास्त त्रास होतो. नक्की ह्या सगळ्या मागचं गणित काय आहे? मुली आता या पद्धतीनं काय विचार करतायत या सगळ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर? आणि दुसऱ्या बाजूला मुलांची बाजू काय आहे यामध्ये? हे पण आपण विसरता कामा नये. नाही, हे अपमानास्पद आहेच ना, की आपण कुणाची तरी पत्नी आहो आणि त्याचं एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. हे कुठल्याही स्त्रीला न मानवणारं आहे. त्याच्यासाठी मग खूप वेगळ्या माइंडच्या आता समाजामध्ये तशाही मुली आहे, की काय तुला करायचं ते कर. घरात मी माझी तुझी बायको आहे ना, बाहेर काय करायचं ते कर. एक वेळ अशी येते, की जी पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेणारी पत्नी असते, ती काही काळानंतर ते एक्सेप्टच करते, की बाबा याचं काहीतरी आहेच बाहेर. इतकं हे प्रमाण सध्या वाढलेलं आहे. पण तिने ते एक्सेप्ट करणं न करणं हा तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तिने हे समजून घेतलं पाहिजे, की याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, तर मी एक तर याला सोडणे किंवा मी याला सुधरवणे आणि या दोन्ही गोष्टी होत नसेल, तर माझं मी आयुष्य जगणे. तू म्हणते तसं जर का मुलांची बाजू आपण पाहायला गेलो, तर मुलांना म्हणजे ते असे अनेक वेगवेगळे हे सांगतात, दाखले देतात. ऋषीमुनींचे दाखले देतात, देवादिकांचे दाखले देतात, की आपला इतिहासच असा सांगतो. भारतीय संस्कृतीमध्ये तर अनेकांनी 2 लग्न केलेली आहेत, 3 लग्न केलेली आहेत. आत्तापर्यंत आपल्याकडे अ, ह्या सगळ्या पद्धती होत्या वगैरे, वगैरे. म्हणजे त्यांना सांगायला तर काही जात नाही, पण आता आपल्याकडला कायदा आहे, नियम आहेत त्याच्यासाठी, शिक्षा आहे. आपल्याजवळ जर का सबूत असेल, म्हणजे जर का गौरीचा विचार केला, तर तिला पेपर्स मिळाले होते. त्यांना हे कळून चुकलं होतं. म्हणजे मीडिया सांगतो तसा, अर्थात आपल्याला माहित नाही, पण मीडिया सांगतो तसं, की त्याचं हे दुसरं लग्न आहे. पहिलं लग्न त्याचं झालेलं होतं. रजिस्टर मॅरेज असेल किंवा विधिपूर्वक लग्न झालं असेल, तर त्याला म्हणजे हेच मग दुसरं लग्न असंही सिद्ध होऊ शकतं. आणि त्याने फक्तच लग्न न करता ते लिव्ह इन मध्ये राहत होते असतील आणि मग ती प्रेग्नंट राहिली असेल, तरीही त्याला ते सगळे सबूत गोळा करून त्याला शिक्षा पण देऊ शकली असती. असे काही ना काही मार्ग नक्कीच सगळ्या गोष्टीतून निघतात. जसं मुलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढलेलं आहे, तसं मुलींचंही वाढलेलं आहे, स्त्रियांचंही वाढलेलं आहे. अगदी 40च्या पलीकडच्या स्त्रियांचंही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, असं आपल्याकडे सर्व्हे सांगतो. तर हा सगळा एक अजून स्वतंत्र विषय आहे. पण आत्ता आपण जो गौरीच्या संदर्भामध्ये विचार करतो, तर तिने या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडल्या ज्येष्ठांशी विचार विनिमय करायला हवा होता. एखाद्या सामाजिक संघटनेकडे जाऊन त्याच्यावर चर्चा करायला हवी होती आणि यातून काहीतरी मार्ग काढणे हा एक उत्तम मार्ग होता. तिने आत्महत्या जर का केली असेल, तर ते खूपच वाईट आहे. तिने स्वतःला संपवायला नको होतं आणि आता मीडिया जशा शंका उपस्थित करतात आहे, की हा 30-31व्या मजल्यावरून तो चढला कसा? आतमध्ये गेला कसा? वगैरे, वगैरे किंवा अ, गळ्याच्या तिथे दाबल्याच्या खुणा आहेत, तिच्या अंगावर मारल्याच्या खुणा आहेत, वगैरे, वगैरे. म्हणजे याच्यातून आता जी काही चर्चा होते आहे, त्याच्यातून एक संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे, की हा घातपात तर नाही ना? किंवा त्यांनी जो पहिल्यांदा वडिलांना फोन केला, की तुमची मुलगी मला आत्महत्या करण्याची धमकी देते आहे, तिला समजवा. आणि लगेच काही मिनिटात आईला फोन केला. की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे, तुम्ही या. आणि त्यांनी दवाखान्यात नेलं. तर वगैरे, वगैरे. मग तो गळफास स्वतःच सोडला. वरचं टांगलेलं काहीतरी होतं तेही स्वतःच सोडलं. वगैरे, वगैरे. या सगळ्या ज्या गोष्टी आपण तर यातून संशय घ्यायला जागा आहे. असं जर झालं असेल, तर ते तर आणखीच चुकीचं आहे. म्हणजे मग ती आत्महत्या नसून खून आहे, असं सिद्ध होऊ शकतं. पण तुर्तास आपण आत्महत्या हा विषय गृहीत धरून बोलतो आहे. तर मुलींनी आत्महत्या कुठल्याही कॉजवर करू नये. कुठल्याही कॉजवर स्वतःचं जीवन नष्ट करण्यात अर्थ नाही. आयुष्य आहे तर सगळं काही आहे आणि आपण आयुष्यात खूप काही करू शकतो. स्वतःला प्रूव्ह करू शकतो. स्वतःची प्रगती करू शकतो. त्यामुळे कुठल्याच परिस्थितीमध्ये
आत्महत्येला मान्यताच नाहीये म्हणजे माझ्या मते. अगदी बरोबर आहे. खरं तर शिक्षण मुळातच कुठलीही व्यवस्था जी आहे, शिक्षण व्यवस्थेनं मुलींना बळकटी देण्याचं काम केलं पाहिजे. पण ते काही होत नसेल तरीही मुलींनी किमान काही शासकीय यंत्रणा आहेत आणि अगदीच नसेल तर तुम्हीही स्वतःची मदत स्वतः करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास करायला शिका. तुमचं एक आयुष्य आहे, हे एक आयुष्य तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मिळालेलं आहे. लग्न हा त्यातला एक पार्ट आहे, एक भाग आहे आणि त्या भागाचा तेवढ्या पुरताच खरं तर विचार केला पाहिजे. काही निर्णय चुकतात, काही निर्णय बरोबर येतात, पण ते चुकीचे निर्णय हे बरोबर केले जाऊ शकतात. त्याला असंख्य मार्ग आहेत, अनंत मार्ग आहेत. त्यामुळे आपलं जीवन हे आनंदी राहण्यासाठी आहे, खुश राहण्यासाठी आहे आणि कुठलंही एखादा निर्णय चुकला म्हणून तो निर्णय किंवा ते आयुष्यच नाकारण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्या आयुष्यावर आपल्या आई वडिलांचा आणि इतर जणांचाही तितकाच अधिकार असतो. त्यामुळे मुलींनीही यापुढे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि पालकांनी खरं तर आपल्या मुलींना या दृष्टीनं बळकट केलं पाहिजे. अरुणाताई आणि हेलन सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाची माहिती दिली आणि आपण चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.